जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अरे येऊन येऊन येणार कोण लास्ट टाइम देविका काढले आणि आम्ही ओपीच्या बिफोर डेट त्या टायमाक आम्ही ओपी आणि ओपी सेंट्रल उलयले आसतना तुम्ही बसा ओके ओके आम्ही थोडे दिवस पहिले आमदार तुमच्या दारी म्हणून एक मोहीम स्टार्ट केली आणि प्रत्येक बुथांनी वचून लोकांचे कितें कितें प्रॉब्लेम्स आसा हे सगळे जाणून आम्ही घेवपाचो एक प्रयत्न करताले. त्याच संदर्भात ह्या बुथांतली ही मिटींग आज जाली आणि तांचे बारीक जरी कितें प्रॉब्लेम आसा म्हणजे झाड वयर वाडिल्लें आसा तें कापपाक जाय, रस्तो मातसो रुंद करपाक जाय, नाजाल्यार सिवरेजीचो प्रॉब्लेम आसा तो सॉर्ट आउट करपाक जाय, वयर गार्बेज काडिल्ली थंय तांकां बेंचीस घालून बरें जाय, अशे बारीक बारीक इश्यूज जे तांचे आसात ते सॉर्ट आउट करपा खातीर आमी एक जनरल सगळ्या बुथांनी मिटींग्स घेतात आणि आमी सांगतात की तुमचें कितें आसा तुमी आमी जेन्ना येतले तेन्ना तुमी सगळे तुमचे प्रश्न मांडचे म्हणून. सो त्या संदर्भानूच ही मिटींग आशिल्ली. सगळे गांवचे लोक हांगा आशिल्ले आनी एक बरी मिटींग जाली आणि परवा भितर तांचे 2-3 प्रॉब्लेम्स परवा भितरूच सॉर्ट आउट जातले आणि त्या खातीर म्हाका दिसता की अशें इंटरेक्शन जावप आपल्या हाजे कडेन वोटर्सां कडेन खूब इम्पॉर्टंट आसता. ही मोहीम आमी गेल्या 1 वर्स जाले आमी स्टार्ट केल्ली आणि ती आमी कंटिन्युअस दवरले आणि आजूच न्ही जाल्यार इवन बिफोर दॅट आमी निवडून येतकूच रोखडेच आमी लोकां कडेन संपर्क आमचो आसतालोच. खंयच्या ना खंयच्या रुपान भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो लोकां मदीं आसतात आनी तीच एक आमदार तुमच्या दारी हातूंत एक मोहीम आशिल्ली. जे गांवकरी आशिल्ले तांकां हें देवूळ एक पुरातन काळाचें एक देवूळ आसा आनी तांकां हें बांदपा जाय आशिल्लें. थोडे इश्यूज आशिल्ले हो भाटकाराचो जागो आनी खंय तरी कॉर्डिनेशन आमचें जायनाशिल्लें म्हणून खंय तरी उरिल्लें. आतां भाटकारूय फुडें सरला आनी तोय म्हणटा की तुमी देवूळ बांदचें म्हणून. फायनल उलोवपाचें उरलां. म्हाका दिसता तेंय बी ह्या म्हयन्या भितर जावन एक बऱ्या श्रावणान आमी देवळाच्या कामांक आमी हातभार स्टार्ट करूंक शकता इतली हांव आमच्या देवा कडेन मागणें करता की सगळ्यांक बरी बुद्द दिवन हें देवूळ बेगींतले बेगीन वयर सरलें जाणे करून आमकां भाविकांक आमकां भक्तांक बऱ्या वातावरणान देवाची सेवा करपाची संद मेळची. आता की तो NOC आमी आमचो प्रॉब्लेम ना म्हणून. सो म्हाका सेवरेजीचेंय काम आतां पावसाचें जावचें ना पूण पावस काबार जातात तेंय बी काम स्टार्ट जातलें. अशें करून सिवरेजीची कनेक्टिविटी पासून सगळ्याक आमी कंप्लीट करपाचो प्रयत्न करता. थोडे माझे घराचे साठी प्रॉब्लेम ना म्हज्या घराचे तांकां थोडे डिफिकल्टीज आशिल्ल्यो. सो हांवें सांगलां की हांव स्वता म्हज्या भावाकूच हाडून हांगा एक दीस कॅम्प लायता, तुमकां फॉर्म्स दिता, ताजे बरोबर कितें कितें डॉक्युमेंटेशन जाय कितें जाय हें सगळें सांगता आनी तुमी फॉर्म भरून दिया, आमी इमिडिएटली तो प्रोसेस करया. ही एक बरी म्हाका दिसता सगळ्यांत म्हत्वपूर्ण आनी गरजेची येवजण आमच्या सरकारान हाडिल्ली आसा, म्हजें घर येवजण. जाणे करून लोकांक जी इतली वर्सां एक तांची तलवार आसताली की आपलें घर इल्लिगलूच म्हणून तें न जाता ह्या प्रोसेसा अंडर तांकां ऑफिशियली त्या जाग्याची सनद तांकां मेळटली आनी तांचे फुडली पिळगी जी आसा ती इल्लिगल घरान रावता हें तरी जावपाक ना आनी त्या खातीर बरी येवजण आमी बुधवारा नाल्यार बेरेस्ताराक तो कॅम्प हांगा लावपाक आसा. बाईन सांगल्या प्रमाणे प्रिव्हियस बी आवलेला आमचा मेन प्रॉब्लेम असं काय ना सिवरेज आणि आमच्या वाड्यावली काही बारीक बारीक प्रॉब्लेम आसा. आता दाजी बाईन सांगल्या त्या प्रमाणे ते करपाक रेडी जाल्या बुधवाराक धाडटा म्हणटा वेल एंड गूड. आता हांव थँक्यू म्हणटा दाजी बाईन येवन आमकां फ्युचर प्लॅनिंग सांगला. आता वदळ आता तुमकांय बी हांव रिक्वेस्ट केल्लो त्या प्रमाणे तुमी आयले, तुमकांय बी देव बरें करूंक म्हणटा. आनी हेच्या फुडें एक दाजी बाई आमी आतां एक वेगळो विचार आसलो त्यांनी स्पश्टीकरण दिलें. आमच्या मनात कितें तरी वेगळें जालां की आमी इन फ्युचर दाजीबाईच्या फाटी आमी आसतले सगळे. आमी कमिटी जावन वाड्यावल्या आमकां इतली इच्छा आसा की आमी आमच्या वाड्यावले प्रॉब्लेम जावचे सॉल्व जावचे. देव बरें करूं. दाजी बाबा हा पळय जेन्ना तो उतार दिता आमकां कितें करता म्हणून तो आमकां करून दितलो इतली मात्र गॅरंटी आहा कळ्ळें. पूण आमच्या बरे भशेन तेणी सगळें व्यवस्थीत क्लियर करून सारकें कितें प्रॉब्लेम आहा ते सगळें आतां ताका सांगलां हांगा तर तेणी एक्सेप्ट केल्या त्या प्रमाणे तो करतलो आमगेर इतलेंच. आनी त्या बद्दल आमी ताका थँक्यू वेरी मच म्हणटा दाजी बाबा.